क्या वेडा आहे का तू? मला कशाला थँक्स म्हणतो? उलट मी थँक्स म्हणायला पाहिजे तुला. राधिकाने आता एवढं सगळं केलंय ना माझ्यासाठी. एवढी पिकनिक तर मी करूच शकते रे. फुलटू वाया घालवते तुझ्या बायकोला बघ. काय बोलतेस तू? हा यार, मला खूप भारी भारी आयडिया सुचतायत. आम्ही इतकी धमाल करणार आहोत ना. नका नवरा नको, तर मॉन्स्टर नको, ओल्डीज पण नको. मी इतकी धमाल करणार, नाचवते विचवते तिला. अरे अरे ना पिल्ला का? मला ना माहिती आहे की तुझा राग तेव्हाच गेला जेव्हा मी तुला मिठी मारली. कशाला? अच्छा, म्हणजे बायको रुसली की तिला मिठी मारायची, हे पण त्या बिंदू राणीने सांगितलं का तुम्हाला? आता आपण दोघेच आहोत ना, कशाला त्या बिंदू राणीचं बिचारीचं नाव घेतेस? कशाला कॉल करायचा? अरे असं नाही, माझा एक काय प्रेग्नेंट आहे ते विसरले का तू? अरे पप्पी मसा तुम्ही काय करता इथे? तुम्ही काय करत होता तिथे? काय नाही, पकडल्यानंतर तुम्ही काय करतो इथे? उगाच विचारायचं काय? आम्ही इथे पिकनिक बद्दल ठरवत होतो. पिकनिक? अरे ते ठरलेलं ना, आपल्याला जायचंय. हळू ओरड ना. त्याचसाठी बरं झालं तुम्ही दोघं इथे आलात. राधा नसताना सांगून टाकतो मी. हे बघ, उद्याची पिकनिक आहे ना, त्याबद्दलचा काहीतरी एक प्लॅन आहे माझ्या डोक्यात. ऐक, आता फक्त मध्ये मध्ये काही बोलू नको. हा, नीट आहे, शांतपणे. उद्या आपण निघायचं. डन? हो, डन. तसंही घरीच राहायचंय. पण सगळं लक्षात ठेव बघ. आता बाहेर जाऊन माती नाही खायची. ओके? डन डन डन. चल. चला. अरे कळलं का तुला? गरज होती का फोन करायची? काय तुम्ही हे बिंदू राणी सारखे विही करतात? हे आहे की ना, राधा, मला चहा दे ना प्लीज. चहा चांगली का मिठी चांगली तुझी? तू काय करते इथे? एक मिनिट, मी म्हणजे माझं घर आहे, तू मला का मारतेस? पण काय चाललंय काय तुमचं? नवरा बघ तुझा वेडा झाला, सकाळी सकाळी मिठी मारतो मला. काय सौमित्र? नाही ग बाई, मीटिंग हे तुझं का घातलं? हिने मला कसं कळणार? मला वाटलं राधा उभी आहे म्हणून मी. हो नाही, ठीक आहे. घातलं म्हणून मिसअंडरस्टँडिंग झालं का तुझं? सॉरी. हा, तसं नाही वागत तू. असा चुकलं. तुला कानाखाली मारल्यानंतर कळतंय का? सॉरी ना, चुकलं ना. कोणी मारलं कोणी असं असं बोलायचं नाही माझ्याशी. एकतर मला अजिबात आवडत नाही असं लहान मुलासारखं बोललेलं, कळलं का? चिडू नका, भांडू नका. नाही, मी हिच्या एक कानाखाली मारणार. नाही, नको असं नाही मारू. एवढून मारणार ना, सांगितलं ना. नका ना, भांडू नका. आपल्याला पिकनिकला जायचंय की नाही? आवरा. नाही, आता मी जाणार आहे आवरायला आधी. नाही. अरे सॉरी. हसू नको त्याला, तो चिडलाय. जोरात मारलीस का ग? जेनी वहिनी कुठे आहेत? अजून आल्या नाहीयेत ते. किती वेळ? पेशन्स ठेवा ना. पेशन्स आहे का थोडा तरी? येतील ना त्या. जेनी केव्हापासून सेम शब्द सेम वाक्य म्हणतेस तू मला? आनंद सर, मी काय बोलते ते विसरा. तुम्हाला काय बोलायचं ते लक्षात आहे का? अरे ते काय, मला माहितीये. वहिनी आला ना की त्यांचा काय होतं? सॉरी, मी खरंच विसरलो. मला पटकन रिमाइंड कर मला पटकन. हे ना, तुम्ही असं सारखं करता. मी नाही रिमाइंड करणार. अरे बोल ना पटकन, येईल ना वहिनी. तुम्हाला फोनवर बोलायचंय आनंद सर. डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे, सौमित्राला घेऊन जायचंय. असं नका करू प्लीज. रिमेंबर हा, प्लीज. फोनवर बोलायचंय. डॉक्टरची अपॉइंटमेंट सौंदर्य घेऊन जायचंय. कळलं. वहिनी आला. हॅलो. हा डॉक्टर, बोला. ओ, आजची अपॉइंटमेंट आहे? ओ, आय एम सो सॉरी, मी विसरलो. आय एम व्हेरी सॉरी डॉक्टर. तुम्ही प्लीज मला सांगा मी कधी येऊ? दुपार नंतरची वेळ द्या ना प्लीज. हो, येतो. थँक्यू सो मच. आय एम सो सॉरी. अरे जेनी, आपण दोघं विसरलो. झाली कमाल परफॉर्मन्स. अंड्या आपण चुकीच्या माणसासमोर करतोय. तू आहेस? हे काय वहिनींच्या कपड्यात? अरे हो, या गाऊनमुळे इतके गोंधळ होत आहेत माहितीये आज. बापरे, काय विचारू नको. बोक्याने तर काय केलं, आणि मग मी पण खूप काय केलं. ए बापरे बाप, म्हणजे मला ते हे सगळं परत करावं लागणार आहे, लक्षात ठेवून. हो, मी तेच सांगायला आले होते की मी आता निघते, जरा कपडे वगैरे घेऊन येते आणि येताना एक सरप्राईज घेऊन येणार आहे. काय सरप्राईज आहे? हा सरप्राईज आहे. ती आधी सांगेल ना काय ते. तुम्ही ना तुमच्या लाईन्स लक्षात ठेवा. थांबा, मी कशाला भांडताय उगाच? बघ ना. आणि त्याचं बरोबर आहे, मी सरप्राईज आल्यावरच दाखवेन, पण तुम्ही सांभाळून घ्याल ना सगळं? ऑल सेट आहे ना? कशाला टेन्शन घेतेस? मी आहे ना. काय मी आहे? काहीच लक्षात राहत नाही यांच्या.
हा यार, मी काय स्पॅन काय लक्षात ठेवण्याचा? अरे म्हणजे गजनीसारखं आहे का 15 मिनिटात वगैरे लक्षात राहतं? स्पॅन बिन काही नाही. आता बोलले ना, विसरले पण असतील. विसरले ना? अरे असं बोलू नका, मी खरंच विसरेन यार. आजार वाढलाय तुझा, ALF मध्ये असताना कमी होता. एनिवे मी निघते बाहेर. B12 खा, ए, B12 शन्या, काय हे तू अजून इथेच आहेस? मला वाटलं आवरलं अशी. अरे हे काय, तुम्ही अजून तयार नाही? निघायचं ना आपल्याला. हो हो, ते आम्ही चला चला. सर, हा. तुमचा फोन वाजतोय. अरे फोन सायलेंट वर आहे, कसं वाजणार? फोन घ्या. सॉरी, ते सायलेंट आहे ना फोन, ते असंच होतंय, मला दिसलंच नाही. तुला गजब सगळं दिसतं. फोन घ्या. हा हॅलो, हा डॉक्टर. हा हा काय? ओ विसरलो डॉक्टर, अपॉइंटमेंट होती, मी विसरलो. सॉरी, मी दुपारनंतर येतो. प्लीज ते रिशेड्यूल करा ना. ओ प्लीज डॉक्टर, प्लीज असं नका ना करू. हा हा हा, प्लीज प्लीज. ओ थँक्यू सो मच, यू आर सो काइंड डॉक्टर. थँक्यू. ज्याने आपण दोघं विसरलो, डॉक्टरची अपॉइंटमेंट होती आज. अरे पण पिकनिक आहे ना, आपण अपॉइंटमेंट कसं आता जाणार? जेनी काय पिकनिक वगैरे घेऊन बसली आहेस? आता अपॉइंटमेंट आहे डॉक्टराची, ती महत्वाची नाहीये का? हो, बट मॅम काय बरोबर की नाही शना? हा हा ब हा बरोबर चालले, जे चालले ते. मी निघते आता. हा मॅम, आता तुम्हीच सांगा काय करायचं. अपॉइंटमेंट ऑब्व्हियसली जेनी, डॉक्टरची अपॉइंटमेंट जास्त महत्वाची आहे. तुम्ही आधी तिथे जा, मग सगळेजण आपण नंतर निघूया. हा, सगळं दुपारी निघूया. बरोबर आहे. नाहीये बरोबर, हे नाहीये बरोबर, नाहीये. नाही काय? वहिनी, आम्ही आमची जी काही अपॉइंटमेंट आहे ते संपवतो आणि तुम्हाला नंतर जॉईन करतो ना. तुम्ही बाकीचे सगळे व्हा पुढे. नाही नाही नाही, आपण सगळेजण एकत्रच जाऊया. अरे नाही म्हणताय? हा नाही नाही काय. नाही काय म्हणताय तुम्ही? असं नाही, नका ना म्हणू प्लीज. तुम्ही, मी बोलतोय ते प्लीज ऐका ना. आमची अपॉइंटमेंट संपवतो आणि सौमित्र राहिला काय? म्हणजे ते राहू द्या सौमित्रला, पण इथे राहू द्या. सौमित्रचं काय आहे? म्हणजे कसं आहे ना, हिला माझं ड्रायव्हिंग अजिबात आवडत नाही. ती मला सांगते की असं ड्राईव्ह करताना तू खड्डे बिड्डे बघत नाही, गाडी अशी अशी अशी. खूप घाण चालवतात. मी खूप घाण चालवतो गाडी. सो सौमित्र राहू द्या. सौमित्र काय अशी छान असं खड्ड्यातनं पण अशी स्मूथली गाडी चालवतो. हा. ही सेफ असते. सो त्याच्याबरोबर आम्ही नंतर जॉईन करतो. तुम्ही आणि शनाया पुढे व्हा पिकनिक मध्ये, आणि आम्ही. अच्छा, म्हणजे तुम्हाला सौमित्र बरोबर हवाय का? हो, सौमित्रच पाहिजे, हे नको. खूप घाण चालवतात. खूप घाण चालवतो तुम्ही. बरं ठीक आहे ठीक आहे. मग तुम्ही 3 जण या, आम्ही 2 जातो. हो येतो येतो. Yes. आम्ही जॉईन करतो नंतर. तुम्ही. ठीक आहे, तसं करूया. हा. ठरलं. येस, Okay. थँक्यू. वा, अरे जेनी यार, मी खरंच विसरलो होतो आज डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे. खरं ते आनंद सर, हे नाटक होतं. तुम्ही हे विसरलात का की हे नाटक होतं? हे नाटक होतं? रे हा माणूस ना. शिशी शिशी, मी चालली. 1 मिनिट, पण मग आपण पिकनिकला का नाही जातोय? आपण ऐकलं काय? पुढे चालले घरी का? आत्ता घरी का? अगं असं काय करतेस? काहीतरी कपडे बिपडे काहीतरी सामान घ्यायला लागेल ना माझं मला. जाऊन येते पटकन, पण तू फक्त 15 ते 20 मिनिटात तयार राहा. मी एक सरप्राईज पण घेऊन येणार आहे. हो ठीक आहे, मी तयार राहते, पण आपल्याला आधी निघायचंय, तुला माहितीये ना. हो का? हरकत नाही, जाऊ ना. मग ठीक आहे. राधा, आता तरी देशील का चहा प्लीज? हाय बघ्या. तू जा ना, जा. अरे कुणाला मारलं? कुणाला मारलं? हा, कुणालाच मार ना. कुणाला मार ना तुझ्या. तो जुना, नाही जुना मित्र आलाय ना तुझ्या आयुष्यात. आता तू माझ्या कानाखालीच मारणार. बरोबर आहे. जा ना तू, जा ना. तू माझा एवढा बेस्ट फ्रेंड आहेस ना, छान की मी आत्ताही तुझ्या एक कानाखाली मारू शकते. मारू का पटकन? जा ना, तुला काय ते घेऊन जा. काय, तू काय हसत बसलीयस? चल ना, चहा देणं आणि आवरा ना पटापट. तुम्हाला दोघींना जायचंय ना पुढे. तुला कसं कळलं काय आम्हाला दोघींना पुढे जायचंय ते? कोणी सांगितलं तुला? सौमित्र? ते हा कोण? ते आनंदने मला हे केला. हा. हे काय फोन आहे ना, हा त्याने मेसेज केला मला. हा, खरं बोलतोयस ना? आता आठवण ना. अगं ते हा बोल शन्या. रेडी आहेस तू? हो झाले, तुझ्याच फोनची वाट पाहत होते. ये लवकर, सरप्राईज रेडी आहे. काय ग काय? अरे तू ये तर आधी, मग सांगते तुला. लवकर ये खाली. हो आले, लगेच येते.
शन्या ये लवकर ये. आले. हे काय हा कमाल आहे ना राईड आपली आजची. हो हे कसलं आहे. कमाल कमाल फारच छान आहे हे सगळं. पण तू हे काय घालून आलीस यार. हे काय म्हणजे हे काय कपडे आहेत. हे पिकनिकला जायचे कपडे आहेत का. पिकनिकला असं काहीतरी चिल घालायचं यार. ए शन्या मला तुझ्यासारखं नाही जमत. हे मला हे बरं आहे आपलं आपलं. अरे बरं बरं ठीक आहे चल माझ्या डोक्यात काहीतरी आयडिया आहे. आपण जरा काहीतरी ट्विक करू शकतो तुझ्या लुक मध्ये. एनिवे चल गाडीत बस आपण निघूया लगेच. बरं ठीक आहे चल. मी इथे पुढे बसू ना. हा बस 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 काय टेन्शन नाही. लोचन दादा बॅग घ्या. कसं वाटतंय ओपन जीप मध्ये. मस्त वाटतंय खूप छान वाटतंय ना. पण ही कुठे घेतली गाडी. रेंटवर घेतली आहे. ही अशी गाडी रेंटवरती मिळते. हो मिळते रेंटवर. सगळ्याच गाड्या मिळतात रेंटवर. काहीच टेन्शन नाही. हे पण रेंटवर फ्री मिळाले. पण खूप महाग असेल ना. नाही नाही आणि या सगळ्या गोष्टींचा नको ना विचार करू. आता पिकनिकला आल्यावर पैशाचा विचार करणार आहे का. नाही तसं नाही. मी फक्त विचारलं की काय रेंट वगैरे. तुला मजा येते ना. मला खूप मजा येते. याचं ओपन जीप मधनं खरंच खूप छान वाटतं ग. फक्त जरा ऊन आहे अगं. तर ऊन म्हणून तुला म्हटलं होतं जरा पिकनिक सारखे कपडे घालायचे. जरा चष्मा वगैरे घालून यायचा. पण नाही. पण हा एक सेकंड थांब. बघू कमाल. म्हणजे तुला जास्त चांगला दिसतोय हा. मला चांगला दिसतोय. मस्त दिसतोय. आता वाटते ना मी पिकनिकला आले तर फायनली वाटतेस तू. चला बरं झालं तुझ्या मनासारखं झालं. यांचं नाव लोचन दादा आहे. लोचन दादा लोचन दादा. अरे नाही ऍक्च्युली ते आले तेव्हा त्यांनी एवढा मास्क घातला होता. टोपी घातली. मला फक्त डोळे दिसले म्हणून नाव काय तर लोचनच होतं. चल कुठलं तरी गाणं वगैरे लावूया आपण. हा चालेल. तुला काहीतरी तुझ्या चॉईस आहे. अगं या चिमण्यांना परत फिरायला लावायचं का. कारण काय मी ते खूप दिवसात ऐकलं नाहीये. या चिमण्या परत पिकनिकला या चिमण्यांना कोण ऐकतं. निदान नादांपर्यंत म्हटलं असतं. पण ते मला नाहीये. अगं पण सारखंच आहे. या चिमण्यांना परत फिरारे काय आणि नादांपर्यंत घर राजा काय सारखंच आहे. हो का. हो आता कोणतं गाणं. थांब मी सांगते. पिकनिकला कशी गाणी ऐकायची असतात मी लावते. बरं बाई आता यावे पुढे सगळं तू सांग. येस. सन्या काय तू नक्की या टपरीवरती चहा पिणार आहेस. हो का काही प्रॉब्लेम आहे का तुला. हे मला काहीच प्रॉब्लेम नाही. मला चहा आवडतो त्यामुळे मी तो कुठेही पिऊ शकते. पण तुझं ते असतं ना डाएट हायजीन वगैरे म्हणून विचारते तुला. हेच तुला म्हणत होते मी की इमेज आपली आहे ना मुंबईत सोडायची. ही जी क्षण आहे तू म्हणतेस ती मुंबईतली क्षण आहे. पिकनिक वाली क्षण आहे. सगळीकडे चहा पिते. काहीच टेन्शन नाहीये. ठीक आहे मी ऑर्डर करते लगेच. दादा 2 स्पेशल देता का. थँक्यू. स्पेशल मग बर. शन्या पण तुझ्यामुळे ना असं खूप दिवसांनी मोकळा श्वास घेते असं वाटतंय. असं वाटतंय ना तुला. बघ तुला आणखीन मजा येईल मग आता. चला थँक्यू दादा. असा गरम गरम चहा कोणी असा आयता हातात आणून दिला ना खूप बरं वाटतं. बरं वाटतंय ना तुला. तुला खूप जास्त मजा येणार आहे बरं का. अरे विथ पार्टी सुरू होईल. ए शन्या नको ना अशी गाणी म्हणू. ओ सॉरी मी विसरतेच 2 मिनिटं जरा कॅरीड होईल. काय ग काय त्या लोचन दादांना मदत सांगितलंस की स्पीडिंग करा. कशासाठी. अगं असं काय करतेस यार. स्पीड तर पाहिजेच ना आयुष्यात. बरं एवढी ओपन जीप घेतली त्यात हळूहळू चालते काय बैलगाडी आहे का. तुझ्या या स्पीडिंगच्या नादात आपल्या जीवाला धोका दुसऱ्याच्या जीवाला धोका कशाला. अजिबात सांगायचं नाही त्यांना फास्ट चालवायला. सावकाश जाऊ दे आता. नाही
ठीक आहे, हे बरोबर बोलतेस तू, म्हणून मी तुझं ऐकते. ठीक आहे. माझं ऐकायलाच लागणार आहे या बाबतीत तुला. हो चालेल. शन्या, सौमित्राला एक फोन करते ना. खूप वेळ झाला त्याचा काही फोन नाही, निघाला की नाही माहिती नाही. ऐक ना, कशाला एवढी काळजी करतेस? जेनीची अपॉइंटमेंट झाली की ते फोन करतीलच ना तुला. येणारच तर नाही, जाऊ दे ना. ठीक आहे ना. तेच ते, जेनीला डॉक्टर काय म्हणाले हे पण कळायला हवंय ना, म्हणून एक फोन. माहिती ना, तू आता इन द मोमेंट राहा ना. मस्त मस्त एन्जॉय कर यार. आजूबाजूला बस, मस्त चहा पी. काय तुझं चाललंय? येतील ते व्यवस्थित आणि सांगतील तुला काय झालंय डॉक्टर आणि जेनी मध्ये बोलणं. ठीक आहे. ऐक ना, हा. तू कधी फुडक्या मारत चहा प्यायलीस का? नाही, मी कधीच नाही. दादा प्यायचा तसा चहा. हा, मला ट्राय करायचं. करूया आता. नाही, मी नाही. चल ना प्लीज ना. छे छे, मी नाही. चल एकदा कर गे माझ्या पत्क्याने. एकदा इथे नको ना शन्या. कर. एवढंच काय येतोय चहा? काय बघतो रे? चहा पिऊ का? हा बघ ना. ए शन्या, जाऊ दे ना. चला. हळू. छान. कमाल आहे ना रिसॉर्ट. हो, पण खूप महाग असेल ना? झालं का पुन्हा सुरू तुझं? नाही, मी ते असंच विचारलं. नाही पण नाही विचारायचे असे प्रश्न आता. चल आतमध्ये चल. हो चल. काय भारी चालवली गाडी बाई. बसता लागेल ना त्यांना. काय गेलं? लोचन दादा, नंतर या नाश्त्याला या आतमध्ये. हा, येस मॅम. मी शनाया सबनीस. माझ्या नावामध्ये रूम असेल पण ती कॅन्सल करून तुमचा बेस्ट ट्रीट द्या मला. पैसे एक्स्ट्रा लागले तर या. मॅमला 302 मध्ये घेऊन जा. शन्या इकडे. शन्या, ऐक ना. हे खूप महाग असेल ना? नाही, सॉरी, रागवू नकोस तू. महाग आहे ना? नाही, नंतर काय सौमित्र येणार आहे, आनंद भाऊजी, जेनी येणार आहेत, त्यांच्या रूम्स बुक करायच्या आहेत म्हणून मी म्हणते, बाकी काही नाही. नाही आमचं बोलणं झालं. तो म्हणाला की आम्ही तिघं येऊ तेव्हा आम्ही बुक करू. काही टेन्शन नाही. तुझं बोलणं झालं सौमित्राशी? हा, आपण टपरीवर चहा पित होतो ना तेव्हा मेसेजवर बोललो आम्ही. काही टेन्शन नाही. बरं तुला सांगितलं ना, प्रश्न नको विचारू मला. आता आपण रूम वर जाऊया, मस्त फ्रेश होऊया. मग हवं ते करू. चल ना. कुठे गेला बॅग घेऊन? कुठे गेला? नाही, ते इकडे गेलेत. माझं लक्ष आहे बॅगांकडे. इथे का? हो. याला काय अर्थ आहे यार? काय रे, काय झालं? अरे आता आपण एवढं प्लॅन केलं तर या दोघी गेल्या पिकनिकला. कोण दोघी? कोण? राधिका आणि शनाया. काय पिकनिकला गेल्यात? तुला कसं कळलं? मी त्या शनायाच्या मम्माला फोन केला होता, तेव्हा त्यांनी सांगितलं की शनाया थोडेसे कपडे घेऊन राधिका बरोबर गेलीये पिकनिकला. तेव्हा कळलं. पण मग तू विचारलं नाहीस का त्यांना? नाही, त्यांनाही धड माहिती नव्हतं. नाही, पण आय फील ना की त्या दोघी पिकनिकला जाणं शक्यच नाही. नक्कीच ती राधिका अँड गँग सगळी गेली असणार आहे. मी आताच इन्फॉर्मेशन काढते. अच्छा, या दोघींची आता पिकनिकला एकत्र जाण्या एवढी मैत्री घट्ट झाली आहे तर. नाही करा, जी काय मजा करायची ना ती करून घ्या. येत्या काही दिवसातच सगळं चित्र बदलणार आहे. मी स्वतः बदलायला भाग पाडणार आहे.